अष्टविनायक म्हणजे काय? महडचा वरद विनायक, मोरगावचा मयुरेश्वर, रांजणगावचा महागणपती, पालीचा बल्लाळेश्वर, थेऊरचा चिंतामणी, लेण्याद्रीचा गिरिजात्मजा, ओझरचा विघ्नेश्वर, सिद्धटेकचा सिद्धिविनायक. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला बॉय, नवीन दिवस, नवीन प्रवास आणि ॲज युजल एक नवीन ठिकाण. मागचा ब्लॉग तुम्ही न पाहिलाच असेल आहे की नाही, मोरगावचा मोरेश्वर. आणि आज आपण आलेलो आहे सिद्धटेकचा सिद्धिविनायक. चला झालं रे बा दर्शन. या सिद्धटेकच्या गणपतीची खासियत आहे, हे एक अष्टविनायकापैकी एकमेव मूर्ती आहे ज्याची सोंड उजवीकडे आहे, बाकीचे सगळेचे डावीकडे आहे. भाऊ, ही मूर्ती स्वयंभूच आहे, म्हणजे 3 फूट उंची आणि 2.5 फूट रुंद आहे. म्हणजे अशी आख्यायिका आहे की भगवान विष्णू एक राक्षस होता मधुकैटक, त्याचा संहार करण्यासाठी इथं गणपतीकडून सिद्धी प्राप्त केली ती, म्हणून या स्थानाचं नाव सिद्धटेक पडलं, या गावाचं नाव. आणि या गणपतीला मग सिद्धिविनायक असं म्हणतात. आणि या मंदिराची खासियत काय माहिती आहे काय? ह्या ज्या मंदिराचा गाभारा आहे तो अहिल्याबाई होळकर यांनी बांधलता भाऊ. हो, हे जे माया मागे आहे भाऊ, ते भीमा नदी आहे, त्या भीमा नदीच्याच काठावर हे मंदिर आहे. मग आता प्रश्न पडते की ठीक आहे, याचं कसं आहे की नाही. तर हे नगर जिल्ह्यातलं आहे, तुम्ही नगरवरून येऊ शकता. आणि रेल्वे स्टेशन आहे दौंड, ते 18 ते 19 किलोमीटर दूर आहे आठून. वैसे भी आ सकते तुम लोग. चला मग, हा आमचा छोटासा ब्लॉग सिद्धिविनायकचा तुम्हाला आवडला असेल तर काय करावं लागते, लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं, वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग येतच राहतील, काऊन की ज्ञानेश्वर माऊलीनं म्हणेलच आहे, अवघे विश्वाची माझे घर आहे की नाही. गणपती बाप्पा मोरया.